महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे घटक पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत असली तरी मुख्य लढत राष्ट्रवादी भाजप युतीचे सुदेश कळमकर आणि शिवसेनेचे सुनील कविस्कर यांच्यात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं चेतन पोटफोडे यांना रिंगणात उतरवलंय। त्यांची भूमिका या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरू शकते। त्याच्यामध्ये महाड शहरामध्ये सर्वात मोठं म्हणजे काम केलेलं 1998 ते डुक्करमुक्त महाड केलेलं आहे। आणि त्या काळामध्ये 30 वर्षामध्ये डुक्कर होऊन पण दिले नाही महाड शहर। आता रायगड जिल्ह्यामध्ये डुक्कर आहेत पण महाड शहरामध्ये तुम्हाला एकही डुक्कर भेटणार नाही। आज रस्त्यांची अवस्था जर बघितली तर महाडकर खरंच कंटाळलेले आहेत। आज महाड शहरामध्ये येणाऱ्या सर्व एंट्र्या आणि त्यांच्याकडचे होणारे रस्त्याची चाळण अनेक वर्षे तीच परिस्थिती आहे। कोणतीही रोगराई महाडमध्ये येऊन दिली नाही। पाण्याचा प्रश्न शेवटच्या काळामध्ये खूप पाणी येण्याची झाली होती, तेव्हाही लोकांची मदत अशी झाली की कुठल्याही कोणाची तक्रार नसते असं पाणी पुरवठा मी केलेलं होतं। आता माझं पूर्ण विचार आहे महाड स्वच्छ महाड आणि सुंदर महाड व्हावं, आरोग्याची सेवा लोकांना मेडिकल सेवा नगरपालिकेकडून उपलब्ध व्हावी। तर भाजपला हरवण्यासाठी चंद्रपूरच्या राजुऱ्यात कट्टर विरोधक एकत्र आले। राजुऱ्यामध्ये एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस आणि शेतकरी संघटना यांनी युती केली। या युतीमुळे राजुऱ्यातील राजकीय समीकरण बदलणार असून राजुरा नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे। शेतकरी संघट युती केल्यामुळे अमरनाथ चटप साहेबाचा माजी आमदार असलेले त्यांच्या गावामध्ये वर्चस्व आहे। काँग्रेसचा सुद्धा बलाढ्य असा भाग आहे। आम्ही नगर विकास आघाडी स्थापन केल्यामुळे जवळपास 75% वर आमची पोझिशन आजच आहे। त्याचा फायदा नक्कीच काँग्रेसला होईल। तर राजुरामध्ये काँग्रेस आणि संघटनांनी जी युती केलेली आहे ते जनतेमध्ये त्या युतीचा रोष आहे। त्यातल्या त्यात काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष त्यांनी सुद्धा आपलं चिन्ह सोडून जी युती केलेली आहे त्याबद्दल लोकांमध्ये खूप चर्चेचा विषय झालेला आहे। पण आम्ही सर्व समस्त जनतेला हे वचन देतो की आम्ही जसं बोलू तसं वागू आणि तुम्हाला नक्कीच विकास घडवून दाखवू।